नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया खास खबर का। दो भाई के एक साथ आने पर महाराष्ट्र में दिवाली दशहरा की तरह त्योहार होगा। बता दें, शिव सैनिकों का डोंबिवली पश्चिम स्टेशन क्षेत्र में बैनर आकर्षक बना हुआ है, जिस पर मनसे प्रमुख राज ठाकरे, बाला साहेब ठाकरे और शिवसेना प्रमुख उद्धव बाला साहेब ठाकरे की फोटो के साथ डोंबिवली के शिवसेना पदाधिकारी ने दोनों भाई एक साथ आने की गुहार लगाने वाले बैनर डोंबिवली में लगवाए हैं, जिससे राजनीति गलियारों में चर्चा शुरू हो चुकी है। हाँ, जय महाराष्ट्र। माझं नाव राहुल चौधरी। ऍक्च्युली कसं आहे, आम्ही तिघांनी जी घडामोडी चालू आहेत आता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, आणि तुम्ही सर्वांनी आता बघितलंच आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेबांचं एकत्र मनोमिलन होण्याचं चालू आहे। तर आमच्या सगळ्यांची इच्छा आहे, आमची 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 म्हणजे आमच्या पक्षाची नाही तर मनसेच्या पदाधिकारी असो किंवा कुठलाही सामान्य नागरिक असो, सगळ्यांना महाराष्ट्रातील सगळ्या सामान्य नागरिकांची एकच इच्छा आहे की दोन्ही ठाकरे बंधूंनी दोघांनी एकत्र यावं। आणि हीच एक वेळ आहे, याच्यानंतर ही परत वेळ येणार नाही। कारण आज जे काय गलिच्छ राजकारण आपण सगळे बघतोय, नुसतं महाराष्ट्रात नाही, मुंबईत नाही तर पूर्ण देशभर चाललंय, पण महाराष्ट्रानंच हे रोखलं जाऊ शकतं। आणि याच्या आधी पण आपण पाहिलेलं आहे की कुठेही काय झालं तर त्याची सुरुवात जी बदलायची सुरुवात असते ती महाराष्ट्र मुंबईतूनच होते। तर आम्हाला तर इच्छाच आहे की लवकरात लवकर निर्णय व्हावा आणि दोघांनी एकत्र येऊन मराठी माणसासाठी काहीतरी करावं। ठाकरेच्या शिवसेनेकडनं तरी काही नाहीये। आता आम्ही तरी डोंबिवली मधल्या जेवढ्या पदाधिकाऱ्यांशी बोललो किंवा मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांशी, आमचे मित्र परिवाराशी ज्यांच्याशी काय आमचा संपर्क झाला, इव्हन गावाच्या साईडला पण, कोकणात कोल्हापूर किंवा जळगाव साईडला, तर तिथेही आमचं काही असं बोलणं चालणं झालं। त्याच्यावरनं तरी लोकांचं हेच म्हणणं आहे की पक्ष राहिला बाजूला, सध्या आपल्याला गरज आहे मराठी लोकांसाठी लढायची आणि मराठी लोकांना जपायची। तर यासाठी दोघं बंधूंनी एकत्र यावे सगळ्यांना मान्य आहे। या बदलातून नेमकं अपेक्षित आहे की एक चांगली बांधणी होईल। जसं आमचे जिल्हा प्रमुख दीपेशजी म्हात्रे कालच बोलले की दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर एक चांगली बांधणी करता येईल। दोन खंबीर नेतृत्व एकत्र आले तर त्यामुळे मोठा परिणाम होईल। म्हणजे आपल्या आमदारांची संख्याही वाढेल, नगरसेवकांची संख्याही वाढेल आणि खासदारांची पण वाढेल। डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मौर्य की रिपोर्ट। इस खास रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ।